आज इन गोवा स्टुडिओमध्ये आहेत रामा काणकोणकर. रामा काणकोणकर यांची ओळख जास्त करून द्यायची गरज नाही. तमाम गोमंतकीय त्यांना ओळखतात. सामान्य गोवेकरांच्या समस्येवरती आक्रमकपणे आवाज उठवणारे रामा काणकोणकर. आज आम्ही विचारूया त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय आहे, त्यांच्या पुढच्या वाटचाली काय असतील, निवडणुकीची रणनीती ते कशा पद्धतीने आखत आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत त्यांच्याशी. रामा काणकोणकर, सगळ्यात पयलीं हांव तुका थँक्यू म्हणटा. तूं आमच्या स्टुडिओन आयलो मुद्दाम आणि आमकां आयज तुजें जें कितें विजन आसा तुज्या मतदारसंघा खातीर आनी इतर सगळ्यो गजाली तूं आयज आमकां सांगतलोच. सगळ्यात पयलीं म्हाका सांग की एक एक्टिविस्ट ते पॉलिटिक्स हो प्रवास कित्या खातीर करचो दिसलो तुका? पयलीं म्हणटा देव बरें करूं. हांगासर एक ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून तुमी. एक्टिविस्ट टू पॉलिटिक्स एक्चुअली पळोवपाक गेल्यार पॉलिटिशियन पयलीं आशिल्लो. लास्ट टायम तुमी पळयलां 2017 इलेक्शन्स लडिल्ले आनी ताजे नंतर मागीर काम चालू जालें, म्हणल्यार सोशल वर्क चालू जालो आनी एक्टिविजम चालू जालें आनी ताजे नंतर लोक म्हणपाक लागले की लायक दीस इज वॉट एक्झॅक्टली एक्टिविजम इज. सो पयलीं जे आहा पळय नोन नाशिल्लो, पॉलिटिकली नोन नाशिल्लो, एक्टिविजम नाशिल्लें. सो आफ्टर 2017 लोकांच्या नदरेन मागीर ते एक्टिविजम इश्यूज घेवप. सो पीपल स्टार्टेड रिकॉग्नायझींग एट एक्टिविस्ट. सो दॅट लायक इट्स नॉट एक्टिविस्ट टू पॉलिटिशियन्स बट इट इज पॉलिटिशियन टू एक्टिविस्ट. ओके. तरी सुद्दां अशें विचारचें दिसता की आमी युजली पळयता की एक्टिविजम चडशे पॉलिटिक्सा कडेन वळना. अशें कितें कारण ठरलें की तुका दिसलें की पॉलिटिक्सान येवचें? पयलीं फक्त पॉलिटिक्सान कित्याक येवचें दिसलें अशें? सी पॉलिटिक्सान म्हणल्यार लास्ट टायमूय हांव पॉलिटिक्सान आशिल्लो आनी ताजे नंतर म्हाका दिसलें की खंय तरी चेंजीस करपाक जाय म्हणून. आनी 2017तल्यान जे आमी इश्यूज फेस करता ते कितले पर्यंत तूं एक्टिविजम करून ते रिजॉल्व करपाक शकता आनी पॉलिटिशियन जावन कितले पर्यंत रिजॉल्व करपाक शकता. सो आमी अंडरस्टँड केलें की एक्टिविजम हितून तुमी रस्त्यार येवप, बोळा घालप, ताजे नंतर वी हॅव टू गो टू द कोर्ट एंड एवरीथींग. सो खंय तरी एक स्ट्रगल चालू उरतलो पूण एंड रिजल्ट्स इमिजिएटली तुका मेळपाचे ना. सो पॉलिटिक्सान येवपाचें कारण कित्याक लागून वेन यू आर इन अ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन पावल्या उपरांत पॉलिसीज ड्राफ्ट करप, इम्प्लिमेंटेशन करप, ह्या काही गोष्टी पावर तुमचे कडेन हातीन आसता. लोकांक घेवन तुम्ही काही गोष्टी चेंजीस करपाक शकता. सो आय फील दॅट दी एक्टिविजम ही जी आहा पळय ती काबार जावपाक जायना. इवन आफ्टर गोईंग इन टू दॅन असेंब्ली द एक्टिविजम शूड कंटिन्यू. बरोबर. अशा परिस्थितीन तुम्ही अशा पक्षाची निवड केला जी सामकीच नवी आसा गोंयकारांक. वादग्रस्तही आसा तो पक्ष, अनेक आरोपूय आसा आणि अनेक गैरसमजूय आसा ह्या पक्षाबद्दल. TMCच निवडपाचें कारण कितें आसा? तो नवीन पक्ष आसा म्हणून की तुमकां एक संद मेळटा म्हणून तुम्ही TMC कडेन गेले? कितें तेंची ध्येय धोरणां तुमकां पडटा? 4.5 वर्सां ऑपॉर्च्युनिटी सगळ्यो पॉलिटिकल पार्टींक आशिल्ली. एक 150 इयर्स पार्टीकूय 4.5 वर्सां ही प्रूव करपाक आशिल्ली. 17 सीट मेळ्ळे आनी ताजे नंतर आयज 2 सिटाचेर पावल्ली आसा. सो डिफरंट पॉलिटिकल पार्टीज हांवें पळयल्या उपरांत तेंचें वर्कींग पळयल्या उपरांत ही जी TMC आसा लास्ट 100 दीस सुद्दां जावचो ना म्हाका दिसता. यू सी हाव दे आर मुवींग अहेड अँड यू सी हाव हू इज बिकमिंग एन रियल ओपोनंट टू डिफीट BJP. जरी तर बारीक पळोवपाक गेल्यार अलायन्स सगळे जाण म्हणटाले की अलायन्स जावपाक जाय म्हणून, पूण अलायन्स कोणा कडेन जावपाक जाय? एक पार्टीन अलायन्स जे केल्ले आहा गोवा फॉरवर्ड पार्टी कडेन केल्ले आहा, ज्या गोवा फॉरवर्डान लास्ट टायम गव्हर्मेंट फॉर्म करूं ना म्हणून आमकां BJP सरकार मेळिल्ली आसा. आनी दुसरी जी आसा ऑपॉर्च्युनिटी सद्या प्रेझेंटली NCP, MGP आनी TMC कमिंग टुगेदर. जेन्ना आमी पळयता, नजरेन पळयता की कोण डिफीट करूं शकता. वी ऑलवेज थिंक अबाउट वोट स्प्लीट जावपाक जायना म्हणून. खंयचे पार्टीन एकठांय हाडपाचे प्रयत्न केला हें आमकां कळून येता की एंड दॅट इज TMC. अँड TMC इज रियली सिरियस इन डिफिटींग BJP इट लुक्स लायक. तुम्ही आता जो शब्द उच्चारलो की TMC BJPक डिफीट करपा खातीर म्हणून तुम्ही ह्या पार्टीन प्रवेश केल्लो आसा, पण हो एकूच हेतू आसा काय? TMCन प्रवेश करपाचो हेतू फक्त BJPक डिफीट करपाचो आसा की त्याही भायर आनी कितें आसा? सी बेसिकली डिफीट करतलो जाल्यार तुका एक प्लॅटफॉर्म जाय, नंबर 1. नंबर 2 इज वेन आय वॉज थिंकींग अबाउट कंटेस्टिंग इंडिपेंडंट कॅन्डिडेचर. म्हजो चालू आशिल्लें इंडिपेंडंट कॅम्पेन चालू आशिल्ली आनी 4.5 वर्सां आय वॉज नॉट एसोसिएटेड विथ एनी पॉलिटिकल पार्टी आफ्टर 2017 इलेक्शन्स. इंडिपेंडंट लडपाची खूब इच्छा आशिल्ली बिकॉज आय हॅव सीन ऑल द पार्टीज रायट नाव हाव इट इज ऑपरेटींग. बट ताजे नंतर जेन्ना हांवें पळयलें की बरे लोक जे आहा पळय TMCन लायक अ पर्सन लायक आर्थुरो, आर्मान, ऑल ग्राउंड जे गोंया खातीर काम करता तांच्यांनी एक बाजू गेले. सो आय थॉट अबाउट वाय शूड नॉट आय ऑल्सो जॉयन देम अँड मेक अ स्ट्रॉंग टीम.
ओके सो एक बाजून सगळे जे लायक मायंडेड लोक बरे काम करता ते लोक जॉईन जावपाक लागले सो म्हाकाय बीन दिसलें की दीस इज एन ऑपॉर्च्युनिटी एंड वेरियस लास्ट 3 म्हयने जाले TMCचे लोक येवन परत मेळटाले दे वर आस्किंग वाय सो आय वॉज टेलिंग दीम तांकां सांगतालो की तुमी आतांच आयिल्ले आसा तुमकां कशे लोक एक्सेप्ट करतले कितें करतले पण ताजे नंतर म्हाका एक कळून आयलें की दे सेड लायक इफ यू आर कंटेस्टिंग ऑन इंडिपेंडंट and if you are contesting as a party, okay, what is the difference which will be happening? So they have explained me about various things. मागीर तांच्यांनी टायम जसो गेलो तांच्यांनी खुबशे लायक मायंडेड गोवन एक्टिविस्ट जॉईन जावपाक लागले आनी देन आय डिसायडेड लायक इट इज बेटर टू कंटेस्ट ऑन दी TMC रेदर देन इंडिपेंडंट कॅन्डिडेटशे. सो निवडणूक लढोवपाक हेचो अर्थ TMC कडल्यान तुमकां तिकेट ही कन्फर्म आसा? या वी हॅव ऑलरेडी आय हॅव कम विथ एन एश्युरन्स डिस्कशन्स जाल्ली आसा आनी ताजे नंतर इंडिपेंडंट टू TMC हाजी डिसिजन जाल्लें आसा. सांत आंद्रे मतदार संघातून रामा काणकोणकर हे TMCच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार आहे आणि सांत आंद्रे हा सध्या सगळ्या गोमंतकीयांचं लक्ष इथे केंद्रित झालेलं आहे. विचारूया की कशा पद्धतीनं त्यांना ही निवडणूक टफ जाणार आहे, सोपी जाणार आहे, काय रणनीती असणार आहे ते जाणून घेऊया मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत रामा काणकोणकर, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. रामाबाब, म्हाका अशें विचारपाचें आसा की सांत आंद्रे हो मतदारसंघ निवडणुकी पयलीं निवडणुकी उपरांत अजूनही तो चर्चेन आसा वेगवेगळ्या गजालीक लागून. थंय आमी आयकता की दादागिरी जाता, लोक अर्दे भियेल्ले आसा आणि आता हे राजकारण. सांत आंद्रे मतदारसंघाचे विशय घेऊन तुम्ही बऱ्याच फावटी ग्राउंडार आयिल्ले आसा. तुमच्या बरोबर बाकीचे जे लोक आसात तेही आता इतर पक्षान गेल्ले आसा. थेट नाव घेतले रामराव वाघ यांचे. रामराव वाघ आणि रामा दोघूय आमकां सदांच सांत आंद्रेचो विशय घेऊन ठळकपणे आक्रमकपणे सदांच मुखार दिसले. पण आता ते स्वता आम आदमी पार्टीन गेला, तुम्ही TMCन गेला. तुमकां दिसना की ह्या दोघांच्या तुमच्या निर्णयाक लागून खंय तरी तिसऱ्याचो फायदो जावू शकता? तिसरो कोण? दुसरी पार्टी असतली, भाजप असतली. पहिली गोष्ट म्हणटा तिसरो जो हा पळय तो हांव चवथो कन्सिडर करता आणि सिल्वेरा ह्या फावटी 4थ्या नंबराचेर आसतलो. सो फरक पडना, आमकां सिल्वेराक डिफीट करपाक जाय. सो बेसिकली BJP शूड बी आउट ऑफ दीस पिक्चर. सो डोंट कन्सिडर दॅट सिल्वेरा इज सेकंड, सिल्वेरा इज फोर्थ. संघाचे विषय कितें आसा आमी आयकल्ले आसा, पण तुम्ही आता कशा पद्धतीन ह्या विशयाक फुडें व्हरतले? विषय म्हणल्यार भरपूर आमकां फेस करचे पडले. पहिली गोष्ट म्हणटा ती इलिगल फ्लोटिंग कॉटेजीस जे जाल्ले आजोशी मांदूर. ताज्या नंतर कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन जो प्लॅन केल्लो आसा पळय तो फ्रॉड प्लॅन केल्लो आसा. ताजे सगळीं घरां आसा पळय पोर्ट लिमिटाचे भायर, पोर्ट लिमीट तांकां दाखयल्या ती घरां आसा ती. थर्डली मागीर मरिना प्रोजेक्टाचे बद्दल इश्यू जाल्लो. देन वी हॅड सो मेनी PDA इश्यू. तो मेजर PDA इश्यू जालो जेन्ना 2017 ज्यो सगळ्यो विलेजी आसा पळय त्यो PDAन घातलेल्यो आसा. सो various protest has been happening over there and we were able to control in certain way. आम्ही लोकांचो प्रेशर जनताक मुखार काडून अवेअरनेस करून आम्ही खंय तरी ते स्टॉप केल्ले आसा. तेच म्हाका विचारपाचें आसा, जेन्ना तुम्ही ह्या सगळ्या विरोधान आवाज उठयलो मरिना म्हणा किंवा इतर प्रकल्पा विरुद्ध, ते आता खंय मेरेन पावला? सरकारान ते कितें केला? स्थगीत दवरला? त्याची प्रोसेस अडकून आसा? कितें सध्या त्याची परिस्थिती आसा? सध्या तांकां खबर आहा इलेक्शन लागीं पावल्ले आसा म्हणून. सो सध्या ते मातशे सायलंट रावतले. इलेक्शन जाले काय न्हू मागीर त्याच्या नंतर सगळे प्रोजेक्ट भायर काडटले. सो इट इज बेटर रायट नाव टू चेंज द सिस्टम अँड मोस्ट इम्पॉर्टंटली आय विल टेल यू वाय दिस थिंग इज हॅपनिंग. इलेक्शनाक म्हणल्यार एक फंडिंग प्रोसेस जाता. फंडिंग म्हणल्यार जे कोण प्रोजेक्ट येता पळय ते फंडिंग करतात. टुडे इफ आय वॉन्ट टू विन इलेक्शन्स आय कॅन गो अँड कॉम्प्रोमायज विथ एनी ऑफ द बिल्डर्स ऑर एनी ऑफ दी प्रोजेक्ट ओनर्स जे आसा पळय तांकां हांव कॉम्प्रोमायज जावपाक शकता. पण द क्वेश्चन कम्स इज इफ आय रियली ओनली वॉन्ट टू विन इलेक्शन्स देन आय कॅन गो अँड कॉम्प्रोमायज विथ. दॅट इज नॉट माय इंटेन्शन. सो दॅट इज द रिझन वाय आय हॅव सिलेक्टेड पार्टी बॅकअप जे आसा पळय आसपाक जाय तो सिलेक्ट करपाचें कारण एकूच आशिल्लें. खंय तरी मतविभाजन जातलें अशें दिसना तुमकां? इन द सेन्स हांव तेच म्हणटा की रामा काणकोणकर म्हणा किंवा रामराव वाघ म्हणा, ह्या दोघांचो एक वर्ग आसा, एक मतदारांचो एक गठ्ठो आसा. ते वर्ग तुमकां दोघांकूय मानता. तांच्या भितर खंय तरी कन्फ्युजन जातली. हांव ताका लागून म्हणटाले की तिसऱ्याचो जो चवथो जो आसतलो ताका फायदो जातलो अशें दिसना तुमच्या ह्या निर्णयाक लागून? मेन इम्पॉर्टंट कितें आसता, सगळ्यांचें आपलें काम आसता आणि कामाचे पर्यंत एक रिकॉग्निशन असतं. सो सगळे जण पळयता
पीपल आर स्मार्ट, पीपल आर ऑब्झर्विंग एव्हरीथिंग वॉट एव्हर इज हॅपनिंग नाव. एक म्हणटा ते इंडिव्हिज्युअल हाका लागून वोट मारता आनी दुसरें म्हणटा ते खंयची पॉलिटिकल पार्टी जी आहा पळय ती फॉर्म करपाक शकता. आनी म्हाका दिसता एट प्रेझेंट सिनारिओ TMC इज अ पार्टी विच इज गोइंग टू बी फॉर्मिंग गव्हर्मेंट इन 2022 with the alliance whatever it is, but 2022 110% TMC it looks like. आणि फुडले 10 दिसांनी मुद्दम पळय तूं कशें सिच्युएशन चेंज जावपाचें आसा. सो यंदाची निवडणूक तुम्ही म्हणता की व्यक्तीपेक्षा पक्षाचे केंद्रित मतदान लोकांकडल्यान जातले. एक्झॅक्टली. कॅन्डिडेट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कॅन्डिडेट कोण आसा तो इम्पॉर्टंट आसा. आनी सेकंड थिंग खंयची पार्टी BJPक डिफीट करतली हें इम्पॉर्टंट आसा. सो दोनूय कॅल्क्युलेशनाचेर लोक मतां घालतले. आनी डेफिनेटली कॅन्डिडेट म्हणल्यार सगळी तेंची लास्ट 4.5 वर्सां कितें काम केलें, थोडे जाण अकस्मात सोशल वर्कर जाता. इलेक्शन पावले काय न्हू बॅनरां तेंची डिप्लॉय जाता सोशल वर्कर. सो आय थिंक सो इट्स नॉट अबाउट वन डे. इलेक्शन्स मतदान एक दिसाचें प्रिपरेशन न्हू, इट इज 5 years जर्नी, 5 years प्रिपरेशन, 5 years एक्झामिनेशन वॉट यू गिव्ह. मतदारा कडल्यान तुमकां कशा पद्दतीन त्यांनी तुमकां एक्सेप्ट केले? कारण जशें हांवें म्हटलें की ऑल्दो तुमी पयलीं पॉलिटिक्सान आहले, मागीर एक्टिविस्ट जाले आनी आतां परते पॉलिटिक्सान आयले, मतदारां कडल्यान तुमकां कसो रिस्पॉन्स मेळटा? तेंच्यांनी तुमकां कितें सांगलें? आर दे हॅपी विथ युअर डिसिजन? सगळ्यांत पयलीं म्हणटा तें हांवें डिसिजन घेवच्या पयलीं सगळ्या मतदारांक आमी इंडिव्हिज्युअली मेसेजीस केल्यो, फोन कॉल केले, डिस्कशन्स केले की हांवें खंयचे पॉलिटिकल पार्टीचेर बसपाक जाय. स्वराज कॉन्सेप्ट म्हणटा पळय हो, हे स्वराज कॉन्सेप्ट जे आमी एक पार्टी प्रीच करताली पळय तीच हांवें प्रॅक्टीस केल्ली की बाबा तुमी सांगा म्हाका खंयचे पार्टीचेर बसपाक जाय. कांय लोकांनी इंडिपेंडंट कॅन्डिडेटीचेर मुखार आयले कित्याक लागून तांच्यांनी फेस पळयलो की बाबा वी आर टायर्ड विथ द पार्टीज. ओके. सेकंड, कांय लोक म्हणटाले की बाबा यू शूड सी इफ यू कॅन कंटेस्ट ऑन लायक यू नो सॉफ्ट कॉर्नर ऑफ काँग्रेस पीपल हॅव सेड लायक सी इफ यू कॅन कंटेस्ट ऑन काँग्रेस. So various things and various discussion was happening down across the party lines. And then when we started thinking about the Congress getting alliance with Goa Forward, ज्या मनशांनी घात घेतिल्लो आसा गोंयकारांचो, सो हांव ते पार्टीन कसो उबो रावपाक शकता. सो कांय आय हॅव सेग्रिगेटेड एंड आय हॅव स्लायटली टायम लागलो म्हाका चिंतपा खातीर, पूण एक कन्क्लुजनान येवचें पडलें की बाबा ज्या मनशांनी डॅमेज केल्ली आसा त्याच मनशाच्या सायडीच्यान उबो रावपाक एक वेरी डिफिकल्ट पोजिशन जावपाक शकताली. सो दॅट इज द रिजन वाय आय हॅव गिवन अ थॉट दॅट यू नो कंटेस्टिंग ऑन TMC इज अ बेटर ऑप्शन्स and better options as well as to defeat. म्हळ्यार एक डिफीट करपाक लागून BJPक डिफीट करपाक लागून आनी सिल्वेरा BJP आनी सिल्वेरा इज वन ऑफ लायक यू नो तो आतां परत खंय येवं ताका डिफीट आनी BJPक कोणूय कॅन्डिडेट आहा ताका डिफीट करपाची खूब गरज आसा आंध्र कॉन्स्टिट्युएन्सी एज वेल एज इन गोवा. इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत रामा काणकोणकर. तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्याचं त्यांच्याकडून निश्चित झालेलं आहे. विचारूया मतदारांनी त्यांना कशा पद्धतीनं फीडबॅक दिलेला आहे किंवा काय वाटलं मतदारांना त्यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशाबद्दल. रामा काणकोणकर, म्हाका अशें विचारपाचें आसा की जेन्ना तुवें तृणमूल काँग्रेसान प्रवेश केलो त्याच्या उपरांत रोखडेच बरेचशे व्हिडिओज व्हायरल जाता, बरेचशे तुजेर आरोप केले वता, तृणमूल काँग्रेस पक्षाचेरूय आरोप केले वता. अशा परिस्थितीन मतदारांनी पयलीं तुका कितें म्हटलें तें सांग आनी बाकीचे जे अफवा तुज्या बद्दल आतां आनी पक्षा बद्दल ज्यो पसरयल्यो वतात त्याच्या बद्दल सांग. सी पॉलिटिक्स इलेक्शन लागीं पावता पावता काही लोकांनी एलिगेशनां घालतलेच, पार्टीचेरूय येतले, इंडिव्हिज्युअल येतले, पण फॅक्टाचेर उलोवपाची गरज आसा, प्रूफ घेवन उलोवपाची गरज आसा. आज पर्यंत एकूय इश्यू जो घेतलेलो आसा पळय रामा काणकोणकरान असो घेवन ना की वाऱ्यार बाण मारलेलो आसा. फॅक्ट घेवन, रियलिटी घेवन ताचे मुखार येयल्लो आसा. आय कॅन चॅलेंज एव्हरी वन इन गोवा, हुएवर इज सेयिंग और हुएवर इज टॉकिंग अबाउट इट, प्लीज कम विथ द फॅक्ट्स. आय विल बिलीव इन द फॅक्ट्स. ते प्रोपोगंडा युट्यूबर जावप ते सगळे जाण चालू आसता, तुमकां खबर आसा. एकटो युट्यूबर रातचो 5:30 सुमार आसता. सो युट्यूबर भरपूर लोक जावंक शकता, पण प्रॅक्टिकली इफ यू गो टू सी, इफ यू रियली वॉन्ट टू कम आउट विथ द एलिगेशन्स, प्लीज कम आउट विथ द एलिगेशन, कॉन्क्रीट एलिगेशन विथ द प्रूफ. सो पूण म्हाका लोकांनी भरपूर जाणांनी फोन केलो, जस्ट इग्नोर इट, दीस वील कम अँड गो, वी बिलीव इन यू अँड यू हॅव टू गो अहेड. सो काही खुबशे लोक म्हाका फ्रेंड सर्कल सांगता, सो आय इग्नोर इट, म्हाका ते फरक पडना कितें करपाक जाय कितें करपाक. सो यू मायट बी नोईंग अबाउट इट. देर वर लॉट ऑफ एलिगेशन्स. देर वर एलिगेशन्स बाय तुकाराम, देर वर एलिगेशन बाय प्राची चोपडेकर फॉर द फेक मॉलेस्टेशन, देर वर एलिगेशन बाय आनंद खवटणकर फॉर माय इलिगल हाऊस कन्स्ट्रक्शन. जाल्यार व्हडलें मॉलेस्टेशन केस भितर पडलो. मागीर मेन इम्पॉर्टंट कितें आहा, आनी आतां सद्या प्रेझेंटली जे एकटो व्हायरल करता की
different topic. So these allegations will come, but you tell me any allegation ha खंयचेच concrete justification ha काहीच ना. So I will not waste time on that. I will focus on how to win my constituency. म्हाका तोच प्रश्न आणि सविस्तर जाणून घेवपाक जाय उत्तर तुज्या कडल्यान की मतदार ना म्हटल्यार हे फावट कन्फ्युजन आसा बरेच मतदारां भितर की खंयच्या पक्षाक निवडून हाडप किंवा खंयच्या व्यक्ती हाडलो जाल्यार तो पक्ष निवडून येतलो, पक्ष हाडलो जाल्यार तो व्यक्ती निवडून येतले, अशी कन्फ्युजन आसा. अशा परिस्थितीन मतदार तुका कितें सांगता पर्सनली येवन? म्हाका पर्सनली जेन्ना हांव लोकांच्या दारांनी भोंवता, सद्या कॅम्पेनी स्टार्ट जाल्ली आसा, दे हॅव व्हेरी क्लियर अबाउट इट की रामा वी वील बी वोटिंग फॉर यू. आम्ही तुझे काम पळयल्लें आसा, स्पेशली ड्युरींग द टायम ऑफ कोविड. ओके, काही चेंजीस जे जाले, सी यू हॅव एवरी सिंगल टायम तुका एक लिडरशीप प्रूव करपाक तुका टायम मेळटा, ऑपॉर्च्युनिटी मेळटा. यू हॅव टू ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटी. अँड आय फील दॅट लायक इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी एट पर्टिक्युलर टायम. इफ यू कॉल युअर सेल्फ एज अ लिडर, कसलो लिडर आसा तूं? जेन्ना मनीस त्रासान आसता त्या टायमाचेर तूं तेज्या वांगडा उबो रावतलो काय मागीर भाशणान युट्यूबर जावन तूं तांकां व्हिडिओ सर्क्युलेट करतलो? दोन गोष्टी आसतात. सो आय हॅव थॉट अबाउट इट दॅट इज द टायम आय नीडेड, बट आय डिडंट म्हाका तो इतलो रिस्पॉन्स आनी इतलो सपोर्ट मेळटलो लोकां कडल्यान म्हणून अशें चिंतून नाशिल्लें. बट आय फील दॅट हॅज कनेक्टेड मोर टू द पीपल, आनी तांकां दिसता की होच मनीस जो आसा डेफिनेटली आमकां खंयच्याय क्षणा खातीर उबो रावतलो, तें तांकां दिसता. अशें म्हाका जेन्ना लोकां कडेन हांव डिस्कशन करता तेन्ना म्हाका अशें. म्हाका अशें विचारपाक जाय की आतां इश्यूज तुवें ऑलरेडी सांगिल्ले आसा, कित्या खातीर सांत आंद्रे मतदारसंघाचें तुका नेतृत्व करपाचें आसा हें सांगिल्लें आसा. तोच प्रश्न आनीक सविस्तर जाणून घेवया की तुज्या बद्दल जे अफवा पसरयल्यो वता तेच्या बद्दल आनीक तूं कितें सांगतलो? कारण एक विशय असो आसा की बांबोळी चर्चीचो विशय आसा, जमीन ग्रॅब केली वता असो तुजेर आरोप जाता. कितें सांगतलो तूं हाचेर? जमीन ग्रॅब जाली, खंयची ग्रॅब जाली? चर्च, बांबोळी चर्चाची कितें तरी असो एक इशू आसा की तातूंत तुजें नांव हायलायट चड जाता. कितें हो इशू आसा तो लोकांक कळुनी आनी ताचेर तुजें कितें स्पश्टीकरण आसा? गोष्ट म्हणटा ती म्हाका खबर ना म्हज्या नांवाचेर कितल्यो जमनी आहा त्यो. आनी मेन इम्पॉर्टंट वी नीड टू अंडरस्टँड, इलेक्शन लागीं पावल्या उपरांत हे इश्यूज हायलायट कित्याक लागून जाता आनी हे इश्यूज हायलायट कित्याक लागून करता ही गोष्ट जाणा जावपाक जाय आमकां. आता तुम्ही म्हणता की जे मनीस व्हायरल करता, हांवें बीन तो व्हिडिओज पळयल्ले आसात. एलिगेशन जशें हांवें म्हणलां, एलिगेशन घालप, पूण एलिगेशन घालता आसतना कॉन्क्रीट प्रूफ तुमचे कडेन इम्पॉर्टंट आसपाक जाय. नंबर 1 इज लँड ग्रॅबिंग कोणाक म्हणटा? जे ऑलरेडी टेनंट डिक्लेअर जाल्ले आसात त्या टेनंटांक लँड ग्रॅबर म्हणूंक शकता? सो बेसिकली हो क्वेश्चन आसा. आनी नांव म्हज्या नांवाचेर खंयची प्रॉपर्टी आहा जे म्हाजेर एलिगेशनां येता ती? जर तर ती एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आसा जंय ते टेनंट डिक्लेअर जाल्ले आसा आनी ताजे नंतर ते कॉफ्रियाट आहा तांच्यांनी तर ती केस घातलेली आहा, ती चुकोन लागला म्हणून, जाल्यार ती मॅटर तेन्ना कोर्टान आसता. कॅन एनीवन ब्रिंग अप अ स्टेटमेंट अगेन्स्ट इट? सो आय थिंक सो इट इज लायक अ पॉलिटिकल स्टंट जो केल्लो आसा. आनी काही सिल्वेराचे एजंट आनी बीजेपीचे एजंट आहा ही अफवा फेक हे जे आहा पळय तो पावोवपाक. सो आय वील ओनली से वन थिंग is Prachi Chopdekar tried putting up molestation case against me, failed. Then Anand Khaudankar tried to put up allegations against me. It's about I'm constructing a house in illegal house. He failed. Then काही जो allegations are, Tukaram failed. So all these people failed. So I would also say that like whoever is putting, in fact, he should have approached, he should have asked me. म्हाका लोक कॉल करून विचारता, हांव तांकां डॉक्युमेंटेशन दाखयता. So better be straightforward. चॅलेंज दिता तांकां की प्रूफ करा. I can challenge in fact everyone, but I feel that it is very important that this election should not be fought on the basis of the religion, caste division, because any division which has been happening in the society will benefit definitely BJP, and BJP is very smart. तांकां डिव्हिजन जाता काय म्हणून पळयता ते आनी त्या डिव्हिजनाचे ते फायदो घेतात. आतां एक नवीन डिव्हिजन गोंयकार आनी मायग्रंट्स कोण आहा ते, दीस डिव्हिजन इज गोइंग टू बेनिफिट ओनली BJP in fact, like if people accept that this division is required. तर हे होते रामा काणकोणकर. जसं रामा काणकोणकर यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्या पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्या लगेचच त्यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे. ते चॅलेंज म्हणूयात आम्ही, चॅलेंज दिता तुम्ही?
आम्ही हांव ओपन आसा सगळे प्रूफ करून दाखवूयात. हांव ओपन आसा वी प्रूव इट हा. अँड इफ सी आय बिलीव इन लॉ, आय रिस्पेक्ट लॉ. ओके, कायदो हांव रिस्पेक्ट करता, कायदेशीर जें कितें आसा तें एक्सेप्ट करता. पण अशी अफवा फैले कडेन यू कॅन इनफॅक्ट यू कॅन कॉल अप फॉर ओपन डिस्कशन्स ऑल्सो, बट अ डिसेंट डिस्कशन. येस. सो आणि आव्हानही केलं आहे की ओपन डिस्कशनसाठी या तुम्ही, ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. पाहावं लागेल सांतांद्रे मतदारसंघात नेमका कोणाचा झेंडा फडकणार आहे, कोणता उमेदवार निवडून येणार आहे, हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण बलाढ्य अशा नेत्यांसमोर रामा काणकोणकर आता आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करणार आहेत. पाहूया इलेक्शन नंतर, म्हणजे मार्च नंतर आम्हाला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.